काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नवी दिल्ली इथल्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आसन व्यवस्थेवरून नवीन वादाला तोंड फुटलंय। या बैठकीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे शेवटच्या रांगेमध्ये बसले होते। तर इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पुढे 7 रांगा होत्या। यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपनं उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। इतर अनेक लहान पक्षांचे नेते उद्धव ठाकरेंच्या पुढे बसलेले असताना त्यांना मागे स्थान का दिलं असा सवाल शिवसेनेने उपस्थित केलाय। उद्धव ठाकरे यांच्या पुढे तमिळ सुपरस्टार कमल हसन यांना बसवण्यासाठी स्थान दिलं होतं, मग उद्धव ठाकरे मागे का असा सवाल शिवसेना खासदार नरेश मस्केंनी केलाय। तर शेवटच्या रांगेत स्वाभिमान शोधून दाखवा असा टोला भाजपनं लगावलाय। उद्धव ठाकरे भाजपासोबत ज्यावेळी युतीमध्ये होते, आठवा त्यावेळचा रुबाब, त्यावेळी सन्मान होता, आदरातिथ्य होतं, मान होता मातोश्रीला आणि उद्धव ठाकरेंना। भाजपाचे सर्व मोठे नेते हे मातोश्रीला जात उद्धव ठाकरेंना सन्मान देत। आठवत असेल, लोकसभेला दस्तूरखुद्द अमित शहा सुद्धा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती। आता कट टू 2025, आता काय परिस्थिती? हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि आता काँग्रेससोबत राहिले। गेल्या 2-3 वर्षामध्ये कधी आठवलंय माननीय बाळासाहेब ठाकरेंना काँग्रेस नेत्यांनी हिंदू हृदय सम्राट म्हटलंय? कधी आठवलंय काँग्रेस नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जातात? कधी राहुल गांधी, सोनिया गांधी मातोश्रीला आल्यात? आठवतंय? या सगळ्यांची उत्तरं नाही। शेवटी काय? हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि आता पदरात पडलं काय? शेवटची रांग, अपमानाची शेवटची रांग। तर याच संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंना शेवटचं स्थान देणं, अगदी शेवटच्या लाईनमध्ये त्यांना बसवणं, याच्यातून काय अर्थ निघतो? आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं, ज्या पद्धतीने काल राहुल गांधींनी सर्व इंडिया आघाडीच्या विरोधी पक्ष, इंडिया आघाडीमधील घटक पक्षाचे नेते आहेत त्या सगळ्यांना बोलवलं होतं आणि त्या सगळ्यांसोबत समोर खास करून ज्या पद्धतीनं मताच्या संदर्भातला जो घोटाळा झाला तो घोटाळा मांडण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये जर बघितलं आपण, चित्र जर बघितलं आपण, तर त्यामध्ये उद्धव ठाकरे हे शेवटच्या रांगेमध्ये बसलेले होते। यामध्ये आता यावरून वाद निर्माण झालेले आहे की उद्धव ठाकरे हे खास करून महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते आहे, माजी मुख्यमंत्री आहे, असं असताना त्यांना मागे का बसवलं, यावरून जो वाद निर्माण झाला त्या वादावर निश्चितपणे खुलासा होईलच। पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की यावरून भारतीय जनता पक्षाने थेट लक्ष करण्याचं काम काँग्रेसला केलं आहे। त्यांनी म्हटलंय की बाळासाहेबांचा अपमान त्यांनी केला आहे, बाळासाहेबांचा शिवसेनेचा अपमान त्यांनी केलेला आहे। स्टुडिओ अगदी प्रशांत, शेवटच्या रांगेमध्ये उद्धव ठाकरे यांना बसवणं, या गोष्टीचे अनेक अर्थ निघतात। त्यामध्ये भाजपनं देखील त्यांच्यावर टीकास्त्र सोडलेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा संबंध नाही अशी सूत्रांची माहिती आहे। तर वातावरण शांत झाल्यानंतर मुंडेंना मंत्रिपदाची संधी दिली जाईल अशी देखील एक माहिती समोर येते। धनंजय मुंडेंचा राजीनामा जनभावनेमुळे घेतला असून त्यासाठी मुंडेंच्या राजीनाम्याकरता केंद्रातील नेत्याचा दबाव नव्हता अशी देखील सूत्रांकडून एक मोठी माहिती समोर येते आहे की धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी केंद्रातील नेतृत्वाचा दबाव नव्हता, पण जनभावनेमुळे त्यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि वातावरण शांत झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद देखील देण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येते। नाशिकमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांची आज शालिमार येथील कार्यालयामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। शिवसेना उभाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर हे मनोमिलन होत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र काम करण्यावर चर्चा होणार आहे। दोन्ही पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतल्यानं आजची बैठक घेतली जात असल्याचं देखील सांगण्यात आलंय। तर दोन्ही गटांचे कार्यकर्तेही युतीस अनुकूल आहेत। यापूर्वी मनसे आणि ठाकरे गटाने स्वतंत्रपणे
स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळवलंय। त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने राजकीय हितसंबंध लक्षात घेता एकत्र येण्याचा निर्णय या दोघाही भावांनी घेतला। तर दोघेही बंधू स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येणार आहेत, एकत्र निवडणूक लढवणार आहेत आणि त्यासाठी नाशिकमध्ये आज एक बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीमध्ये एकत्र काम करण्यावर चर्चा देखील होणार असल्याची माहिती येतेय। या संदर्भात आपण जाणून घेऊयात माहिती आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, नाशिकमध्ये या दोघाही पक्षाचं त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन होण्याची बातमी येते। खरं तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये युती होणार असल्याच्या वेगवेगळ्या ज्या चर्चा पाहायला मिळत आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासून नाशिकमधील मनसैनिक आणि ठाकरेंचे सैनिक जे आहे ते सुरुवातीपासून त्यांच्यामध्ये मनोमिलन झालेलं आहे। यापूर्वी देखील आपण बघितलेलं होतं की मनसेच्या कार्यालयाच्या सत्यनारायण पूजेला ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे पदाधिकारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो असलेले पोस्टर जे आहेत ते त्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या। त्यामुळे वरच्या पातळीवरती राज्य पातळीवर जर ती यांच्यामध्ये मनोमिलन अंतिमरित्या झालेलं जरी नसलं तरी देखील या सगळ्या पार्श्वभूमीवर आता स्थानिक पातळीवरती बैठका सुरू झालेल्या आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये आज बैठक होणार आहे आणि या बैठकीचा विषय देखील तोच आहे की नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून नाशिककर खड्ड्यांनी त्रस्त आहे, अनियमित पाणी पुरवठ्यांनी त्रस्त आहे, शहरात वाढलेल्या गुन्हेगारींनी त्रस्त आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरेंची सेना यांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरण्याचा मेगा प्लॅन जो आहे तो या आजच्या बैठकीत ठरवला जाणार आहे, अशा प्रकारची सूत्रांची माहिती आहे। निश्चितच लक्ष्मण, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आता आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काय चित्र असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राहुल गांधींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांना बसवण्यात आलं शेवटच्या रांगेत। हीच का तुमची जागा म्हणत भाजप आणि शिवसेनेने लगावला टोला। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा संबंध नाही, पण जनभावनेमुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला, सूत्रांची माहिती। तर वातावरण शांत झाल्यानंतर मुंडेंना मिळू शकतं मंत्रिपद। सोलापुरात पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण आणि मारहाण। कर्नाटकमध्ये नेत शरणू हांडेला मारहाण केल्याचा आरोप, तर कर्नाटक पोलिसांनी आरोपींना घेतलं ताब्यात। पुण्यातील चाकण MIDC मधील परिसरात अजित पवारांचा भल्या पहाटे पाहणी दौरा। रस्त्यांची पाहणी करत अजितदादांकडून वाहतूक कोंडीचा आढावा। खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये मुलींचे अर्धनग्न फोटो आणि व्हिडिओ, तर मुलींना ब्लॅकमेल करत शोषणाचा रुपाली चाकणकरांचा आरोप। SIT चौकशीचीही केली मागणी। आणि सरकारनं प्रत्येक जैन धर्मीयांना 5-5 कबुतरं देऊन लाडका कबूतर योजना सुरू करावी। बडे मुद्देच्या चर्चेमध्ये प्राध्यापक दीपक पवार यांच्या कबुतरावरून सुरू झालेल्या धार्मिक अतिरेकावर घणाघात।